हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आपण आज बनवूया खमंग खुसखुशीत अशा खव्याच्या पोळ्या. खव्याचं बरेचदा आपण गुलाबजामुन किंवा खव्याची आईस्क्रीम वगैरे बनवतो किंवा अजून बऱ्याच ठिकाणी खवा वापरला जातो. पण खव्याच्या पोळ्या तुम्ही कधी बनवल्या आहे का? नसेल बनवल्या तर नक्की बनवा. रेसिपी अगदी सोपी आहे. त्यासाठी मी इथं खवा आणला होता. त्यातली म्हणजे 1 वाटीभर मी जे खवा आहे तो काढून घेतला. खवा शक्यतो मोजून घ्यायचा, म्हणजे साखरेचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित वापरता येतं. कढईमध्ये खवा भाजून घेतला. एक 4 ते 5 मिनिट गॅसची फ्लेम लो ठेवून असा खवा हलकासा मोकळा होईपर्यंत परतून घ्यायचा आणि परतत असताना सारखं त्याला मिक्स करत राहायचं, नाहीतर तो चिटकतो कढईला. हे बघा, असं मी मिक्स करून घेतला आणि त्यानंतर यामध्ये 1 वाटी खव्यासाठी अर्धी वाटी साखर घातली आहे. साखर घातल्यानंतर परत एकदा असं सारखा मिक्स करत करत याला परत 1-2 मिनिटभर परतून घ्यायचं. खूप जास्त परतायची गरज नाही आहे. हे सारण लगेच तयार होतं, फक्त याला गार होण्यासाठी मात्र थोडा जास्त वेळ लागतो. 10 ते 15 मिनिटं पूर्ण गार झाल्याशिवाय आपल्याला पोळी लाटता येत नाही. त्यातील जी गाठी वगैरे होत्या त्या मिक्स करून घेतल्या आणि व्यवस्थित हा खवा एकसारखा असा तयार करून घ्यायचा. छान तयार होतात पोळ्या आणि तयार केलेल्या पोळ्या 3 ते 4 दिवस अगदी सहज टिकतात. हे बघा, हे मिश्रण हलकंसं कढईला सोडायला लागलं की त्यावेळेस गॅसची फ्लेम 2 ते 3 मिनिट चालू ठेवली मी आणि त्यानंतर बंद केली. मात्र गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर सुद्धा हा खवा सारखा हलवत राहायचा, नाहीतर वरच्या बाजूनी कडक होईल आणि खालच्या बाजूनी सॉफ्ट राहील. त्यामुळं सारखं मिक्स करत राहायचा. हलकंसं हा जो खवा आहे तो कढईला सोडायला लागला होता, तरी मी 2 मिनिटभर गॅस सुरू राहू दिला. एकसारखं एकजीव करून घ्यायचा आणि एकदम टेस्टी अशा ह्या पोळ्या तयार होतात. बऱ्याच जणांना पुरणपोळी वगैरे खाण्याची इच्छा नसते, त्यावेळेस एखादा सण असला तर अशा प्रकारे खव्याची पोळी आपण नक्कीच बनवू शकतो. शिवाय पौष्टिकसुद्धा आहे आणि मुलांना अगदी मनापासून आवडणारी याची पोळी तयार होते. गॅसची फ्लेम बंद केली मी आणि मध्ये मध्ये मिक्स करत नंतर खवा ताटामध्ये काढून गार करायला ठेवला. त्यानंतर कणिक घेतला आहे 2 वाट्या, त्यामध्ये मीठ घातलं आहे चवीपुरतं. मिक्स करून घेते आणि थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीचं मळतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर कणिक मळून घ्यायचं. अगदी पुरणपोळीला मळतो आपण त्याचप्रमाणे अगदी थोडं थोडं पाणी घातलं आणि व्यवस्थित हे कणिक मळून घ्यायचं. कणिक मळून झाल्यानंतर मी व्यवस्थित तिंबवून घेतली आणि त्यानंतर थोडंसं तेलाचा हात लावून कणिक आपल्याला अर्धा ते पाऊण तास भिजत घालायची आहे. त्यानंतर या पोळ्या खूप छान खुसखुशीत अशा तयार होतात. तेल लावलं आणि त्यानंतर ही कणिक झाकून ठेवली. त्यानंतर आपला जो खवा होता तो सुद्धा पूर्णपणे गार झाला होता. खवा परतून झाल्यानंतर मात्र मिक्स करत राहायचं. हे बघा, मी ताटात काढल्यानंतर सुद्धा याला 2-3 वेळेस असं मिक्स करत राहिले आणि सारखा असा पसरवत राहायचा, म्हणजे तो एकसारखा होतो आणि कुठेच कडक होत नाही. कारण कडक जर झाला तर आपल्या पोळ्या व्यवस्थित होणार नाही. हे बघा, छानसा असा खवासुद्धा एकसारखा तयार झालेला आहे. पोळ्या करून घेऊया. अर्धा ते पाऊण तास झाला होता. कणिक छान भिजून झाली होती. हलकासा तेलाचा हात लावला आणि परत एकदा ही जी कणिक आहे हाताने मळून घेतली मी. थोडासा उंडा घेतला आणि आपण नेहमीप्रमाणे पुरणपोळीला करतो तशा प्रकारे याची गोल वाटी तयार करून घेतली. त्यामध्ये बसेल एवढा खव्याचं मिश्रण घालायचं. अगदी सोपी रेसिपी आहे. फक्त खवा परतत आणि काळजी घ्यायची, खव्याला खूप जास्त कलर बदलेपर्यंत परतायचा नाही, नाहीतर मग त्याची चव नाही लागणार पाहिजे तशी. आणि त्याला फक्त मिक्स करत राहणं, हलवत राहणंच मेन आहे. गॅसची फ्लेम लो ठेवून खवा व्यवस्थित भाजला, खव्याची पोळी अगदी छान तयार होते. कणिक लावून घेतली मी आणि खवा पूर्णपणे व्यवस्थित पोळीमध्ये एकसारखा पसरावा म्हणून अशा प्रकारे हाताने तयार करून घेतला आहे. हलकीशी कोरडी कणिक लावून घ्यायची आणि याची पोळी लाटून घेतली. तवा गरम करायला ठेवला होता साईडला. हलक्या हाताने याची पोळी लाटून घेते.
खवा जेवढा भाजणं गरजेचं आहे तेवढाच आपण तो कढईत असताना आणि ताटात टाकल्यानंतर एकसारखा मिक्स करणं सुद्धा तेवढाच गरजेचं आहे. थोडीशी कोरडी पीठ लावून व्यवस्थित आपलं दोन्ही बाजूनी नेहमीप्रमाणे पुरणपोळी लाटतो तशी लाटून घेतली. तवा चांगला गरम झाला होता. त्यानंतर पोळी तव्यावर घातली आणि भाजून घेते व्यवस्थित. भरपूर तूप घालायचं आणि व्यवस्थित खमंग अशी पोळी भाजून घ्यायची. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर नेहमी अपलोड होत राहतात आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर कमेंट करून मला सांगायला विसरू नका. बघा, दोन्ही बाजूनी तूप लावलं मी आणि खमंग अशी पोळी भाजून घेते. मी जेवढं सारण घेतलं होतं 1 वाटीभर तेवढ्यामध्ये जवळपास 6 पोळ्या तयार झाल्या. या अशा प्रकारे मी सर्व पोळ्या लाटून घेतल्या आणि छान तूप लावून खमंग भाजून घ्यायच्या. पोळ्या जर तुम्हाला 3-4 दिवस टिकवायच्या असेल तर तयार पोळी पूर्णपणे गार होऊ द्यायची आणि त्यानंतर एखाद्या डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या. अगदी 5 ते 6 दिवस या पोळ्या सहज टिकतात आणि तेवढ्याच टेस्टीसुद्धा लागतात. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ आणि तुमचा अमूल्य वेळ दिलेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू सो मच.